राईडला जात असत महाराजा. होय महाराजा. लागला तर सांभाळून घे महाराजा. होय महाराजा. ड्रीम राईड एक होता ना, एक मला खूप वर्षापासून असं म्हणजे खूप वर्षापासून मला प्लॅन चाललेला की एक इंदोर राईड करायची, एक उज्जैन राईड करायची आपली. इंदोरला राहायचं, मध्य प्रदेशला, दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं. एक वेगळी मजा असते यार. आणि देवाच्या कृपेने आज ती वेळ आली ना, आपला प्लॅन बनला आणि आपल्या साथीदार ढवळे पवळे घेऊन आपण चालतोय. तर मित्रांनो असा सीन झाला. आदित्य साहेब आपले लीड करत होते. आदित्य साहेबांना सांगितलं होतं. आदित्य साहेब कुठे सांगितलेलं आपण तुम्हाला? आम्ही कसारा घाट आपण सांगितलं होतं. आदित्य साहेबांनीच आम्हाला ब्रीफिंग केली होती. आणि आदित्य साहेबांनी काय केलं असेल माहिती आहे का, कसारा घाट उतरवून थांबलेत. कसारा घाटाच्या खाली ऍक्च्युली ते दुकानात वगैरे असतात ना, छोटी छोटी मोठी वगैरे दुकानं वगैरे, कॉफी टाइम. तर छोटी मोठी दुकानं आहेत ना, तर तिथं थांबायचं सोडून याने काय कसारा घाट पूर्ण चढवला. आता कसारा घाट उतरून आपण कुठे आलो आता आदित्य? गोटीचा टोल प्लाझाच्या पुढे आम्ही थांबलोय. तर थंडी वगैरे थोडीफार आहे, एवढी पण अशी काही नाही आहे. त्याचे वाजले 6:15 आणि आम्ही अगोदर मालेगावच्या अगोदर एक 20 किलोमीटर अगोदर थांबलो पेट्रोल भरायसाठी. ऑलमोस्ट सर्वांच्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हते, त्यामुळे मी पण सुद्धा भरला पेट्रोल. आपल्या डॉमीने चांगला एव्हरेज दिला आहे, मस्त वाटते ना एकदम कडक. टॉपबॉक्सवरती ग्राफिक्स वगैरे केलेत मी. आता कसं प्रॉपर दिसतंय, सूर्यदेव दिसत नाही पण असं मस्त तांबड असं म्हणतो ना प्रकाश आला, त्यामुळे छान वाटतंय. मस्त पेट्रोल भरून झालंय, थंड वाटतंय एकदम कडक. आणि आता पेट पूजा करायसाठी थांबायचं आपल्याला. एक नंबर मध्ये मस्त एकदम. आमचे लीडर म्हणतो ना मालेगाव मालेगाव मालेगाव. लहान पोरं बघतात त्या भारी वाटतं ना रे. एक काळ होता आपण लहान असताना बघायचो गाड्या, की आपण पण माझा टर्न कधी येईल, मी कधी गाडी घेईन आणि मी कधी असं फिरेन. देवाच्या कृपेने आपल्याकडे आज गाडी आहे आणि आपण आज फिरतोय, जीवाची मजा मजा करतोय. पैसा बिसा सब मोह आहे. आज पैसा आहे, आज जगून घ्या. जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या हो किसने जाना. ट्रू लाइन्स आहे, ट्रू लाइन्स. अरे हे एवढं पळवत गेलेत गाडी, दिसत तर नाही यार मला. नमस्कार मंडळी, मी ऋषी पवार, तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की आपली एमपीची राईड असणार आहे, उज्जैनला जाणार आहोत आपण. आणि आता आज आहे बरोबर 23 तारीख आणि वाजले 23 नाही 24 तारीख म्हणता येईल. 12:30 वाजलेत रात्रीचे. मी म्हणालो होतो ना तुम्हाला की आपण रात्रीची ट्रॅव्हल करणार आहोत. आणि तुला आपले बघताय सर्व आपले ढवळे पवळे आहेत सर्व. हे गाईज शुभम आहे, शुभम येणार नाहीये पण तो आपला आलाय आम्हाला बाय करायला, बॅक सपोर्टसाठी आलेला आहे. सर्व आपले सपोर्टर आहे. तर आजचा लाईनअप तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळातच. आणि आपला आज लीड करणार आहे तो आपला आदित्य आहे. आदित्यची आपली एक्सपल्स आहे, रॅली प्रो एडिशन आहे. आणि टेल करणार आहे आपला सौरभ कुठे आहे? सौरभ तुम्हाला दिसत असेल. सौरभ आपला भंडारदारावाला सौरभ, मॅगीवाला प्रशांत दामले. आणि आपला गण्याने जॅकेट विकेट घेतलाय भाई, परेल कस्टम्स मधून घेतलाय. गण्या सांगेल आपल्याला परेल कस्टम मधून घेतलाय, ऑफर मध्ये घेतलाय, ऑफर मध्ये. गण्या हसतोय, मागे गेला. तर असं ठीक आहे. आता थोडं आमचं ब्रीफिंग वगैरे चालू होईल. सिद्धेश वगैरे पण आलेला आहे, सर्व आपले नवीन बडी आहेत. सर्वांचं नंतर हळूहळू आपण व्हिडिओमध्ये बोलू त्यांच्याबद्दलच. अभि पण आहे, अभि बघितलं असेल गगनगिरी बाबा नंतर, आता पहिल्यांदा दिसतोय महाराजानंतर. कुणाल तर आहे पण कुणाल रायडिंग नाही करणार आहे, कुणाल नॉर्मल व्हिडिओ. तर ठीक आहे, आपल्याला ऑलरेडी लेट होतोय. आपल्याला आता आदित्य काहीतरी ब्रीफिंग करेल, सांगेल वगैरे, कारण मी यावेळेला लीड नाही करत आहे. आदित्य बोलला मी करतो लीड. तर ठीक आहे, तर तो आता लीड करणार आहे आणि ब्रीफिंग करतोय कसं आपली राईड असणार आहे, कुठे थांबणार आहोत आपण. म्हणजे जे नवीन आहेत आपल्याबरोबर राईडला, नवीन आहेत, 3-4 जण नवीन आहेत आपल्यामध्ये, तर त्यांचा एक्सप्लेन करणार आहे कसं काय करायचं, कुठे थांबायचं, काय करायचं. तर बघूया आता. मी टाकतो व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा म्हणजे कंटाळा करू नका, स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय आपण काही करू शकत नाही, तुम्हाला नेहमी म्हणतो मी.
हे आदित्य ब्रीथिंग चालू कर तू. नाशिक क्रॉस करू आपण तेव्हा रॉंग साईडने पब्लिक खूप येतो म्हणून इक्वल म्हणजे झिगझॅगमध्ये राहायचं आपल्याला कंटिन्युअस पार्किंग करायचं. कंटिन्यू म्हणजे सर्वांनी असं एकदम असं सरळ नका थोडं झिगझॅग मध्ये राहा म्हणजे त्याने ब्रेक मारले की आपल्याला गाडी कंट्रोल करता आली पाहिजे. समजलं पब्लिक खूप येतो रॉंग साईडने. हा ऍक्च्युली रात्री ड्रायव्हर म्हणून गाई आणि बरोबर आहे. समजलं म्हणजे राईटच्या लेनने चालू नका लेफ्ट साईडने. आणि मेन म्हणजे आपल्या लोकांना ओव्हरटेक करू नका. आपल्या लोकांना ओव्हरटेक हे आणि झिगझॅग मध्ये राहा. आणि इंडिकेटर द्या. पाठी दिसत पाठीमागे जर पुढे आवडल्या म्हणजे आम्ही मध्ये म्हणजे पाठी कोण राहिला आपला नेक्स्ट स्टॉप कुठे असणार आहे? कसारा घाट. कसारा घाटामध्ये आपला नेक्स्ट स्टॉप आहे मंडळी. तर आदित्यने प्रॉपर अशी हे केलेली आहे. काही जण आपल्या नवीन आहेत रायडर त्याच्यासाठी लॉंग टाईम म्हणजे लॉंग राईड फर्स्ट टाइम आहे. ठीक आहे एक्सपिरियन्स माणसाने घेतला पाहिजे. आता आदित्य लीड करेल आणि टेल करणार आपला सौरभ. तर आपली राईड चालू करूया आपण. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवा. मी तुम्हाला एक लाईनअप दाखवतो थोड्या वेळानंतर. ठीक आहे. देवा महाराजा वारागावच्या वाराणसीच्या 12-20च्या महाराजा. होय महाराजा. आज आमची पोरं म्हणजे तुझी लेकरं राईडला जात असत महाराजा. होय महाराजा. महाराजा लागला तर सांभाळून घे महाराजा. होय महाराजा. एवढीच तुझ्याकडे आपल्याला महाराजा. होय महाराजा. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हर हर महादेव. सर्व नीट होऊ दे देवा. हळू रे हळू. फोड चल. गणपती बाप्पा मोरया. महाकाल महाराज की जय. देवा सुखरूप घेऊन जा रे पोरांना आणि सुखरूप घेऊन ये. मंडळी सॉरी आम्हाला खूपच उशीर झाला लाईनअप बिनअप करायच्या वेळेमध्ये. आणि आपली राईड आता स्टार्ट झालेली आहे. आम्ही आता निघालो आपल्या मुंबईवरून म्हणजे अंधेरीवरून. लाईनअप तसा केलेला आहे. मी ग्लव्ज वगैरे अजून काय घातले नाहीत. बोललो मुंबईच्या बाहेर गेल्यावर थोडा ग्लव्ज वगैरे घालूया. लाईटचा थ्रो तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही मला. मी लाईट मारलेली आहे. मस्त वाटतं ना अशी लाईन हे करताना प्रॉपर असं. माझा टॉप बॉक्स पडला होता. मी प्रॉपर लॉक नव्हता केलेला. माझा टॉप बॉक्स पडला बरोबर आणि देवाच्या कृपेने कुठे पडला असेल माहिती आहे का? आमच्या बिल्डिंगच्या इथेच पडला. थँक गॉड आमच्या बिल्डिंगमधली पोरं होती आमच्या इथली एरियातली. त्यांनी मला सांगितलं. ॲक्च्युली माझं लक्ष नव्हतं. काय इडापिडा असेल ते टळू दे देवा. आता आम्ही MIDCमध्ये पोहोचलेलो आहोत. राईड करतोय आपला लीड करतोय आदित्य आपल्याला घेऊन जाईल बरोबर. मित्रांबरोबर राईड करायची एक वेगळी मजा आहे. आणि आपले मित्र असतील ना आपला ग्रुप तर अजूनच मजा येते. मला मिरर सेट करावे लागतील. माझी मुलगी मागे लागली होती. मला खूप टेन्शन आलं होतं. रडायला लागली ती ॲक्च्युली. आता आपला रूट तर तोच असणार आहे जसं आपण नाशिकला जातो तोच आहे. आपण इथून पवईवरून ठाणा 90 100 105 किलोमीटर आपल्याला कसारा आहे. तर कसाराचा हे लोक बोलताना स्टॉप घ्यायचं. तर सौरभ थोडा बोलत होता की नवीन लोक आहेत म्हणजे नवीन मुलं आहेत वगैरे तर जमेल की नाही. पण मला तरी असं वाटतं रात्रीचा प्रवास आहे त्याच्यामुळे असा काही इश्यू तर व्हायला नाही पाहिजे. माझं काही माहिती नाही. मला सारखं माझं टॉप बॉक्सकडेच लक्ष जातं आहे. देवा परमेश्वरा काय होऊ नको दे आणि काय पडू नको दे. जे काय असेल ते इडापिडा मागची बाबा तू घेऊन जा आणि आम्हाला सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप घेऊन ये. जय महाकाल. तर मंडळी आता आपण पवई जस्ट क्रॉस केलं आहे. मला वाटतं 40 अर्धा तास लागला. ट्रॅफिक होतं. आपला लाईनअप मागे कुठे झाला आहे हरकत नाही. आता ठाण्याला आपण हेड्स टू ठाणे आपलं. आपण हे बघूया जरा फोकस कसा. हां माहीत नाही मला तुम्हाला माझा फॉगलाईटचा कसा दिसतो की नाही. मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा मी चेक करेन की फॉगलाईटचा थ्रो कसा आहे. ॲक्च्युली ते लाईटचा आहे त्यामुळे एवढं कळून येत नाही आहे. ॲक्च्युअली ह्याचं परीक्षण आपलं होणार आहे. प्रॉपर ह्याची परीक्षा होणार आहे ती कसारा घाटामध्ये. कसारा घाटामध्ये कळेल की काय लाईटचा थ्रो मारतो. चालू केलं आहे
शिव्या आलेली. अशा मूर्खासारखे आहेत ना, एकदम प्रॉपर हायवे आहे, रात्रीची वेळ आहे आणि मूर्खाने काय केलं माहिती आहे काय, डायरेक्ट टर्न मारला, म्हणजे डायरेक्ट लेफ्टला गाडी टाकली. म्हणजे एवढे मूर्ख असतात ना लोक, ह्या लोकांना बेसिक रूल्स नाही आहेत. ह्यांच्या ह्या आता जाऊ दे, तोंडात शिव्या मला द्यायच्या नाही आहेत ॲक्च्युली. तुम्ही बघितलं असतं मंडळी, माहीत आहे कॅमेरामध्ये जे कॅप्चर झालं की नाही. आपल्याला आता कसारा घाटाचा जो मी रूट टाकला होता तो 1 तास 23 मिनटं आपल्याला दाखवतोय. रस्ता चांगला आहे पण लोक मूर्ख आहेत, त्या लोकांना रूल फॉलो करायची माहिती नाही, अक्कल नाही मूर्ख लोकांना. लाईटचा थ्रो माहीत नाही चांगला दिसतोय की नाही. सौरव लाईटचा थ्रो कसा आहे भावा? हां थ्रो बरी चांगला आहे, सौरव पोहतो म्हणजे चांगला आहे. ठीक आहे, म्हणजे पैसे ठीक आहे. हां मग ठीक आहे. रोड आपल्याला मेन खड्डे दिसले पाहिजे. आता मला कधी कळेल माहिती आहे का, जेव्हा मी व्हिडिओ एडिट करेन तेव्हा मला कळेल की ॲक्च्युली याचं काय दिसतंय व्हिडिओमध्ये. पण ठीक आहे, वर्थ इट वाटते मला लाईट. मला तरी छान रोड दिसतोय. गण्याने पण आत्ताच लावले वाटतं, आपल्या गण्यामध्ये निखिल 450 वाईल्ड कार्ड एंट्री ऑफ महाड राईड. त्याला 2 शिव्या घालणार आहे, नंतर त्याला बोलतो, आता काय नाही बोलणार आहे. मजा येते, थंडी वाढली, थंडीमध्ये थंडी वाटते थोडीशी. आणि आता आपलं कसारा घाटापासूनचं अंतर राहिलं आहे 134 किलोमीटर, म्हणजे 34 किलोमीटर राहिलं आहे. इंदोर, नाशिक, शहापूर, मुरबाड आपल्याला जायचं. इंदोर आपलं डेस्टिनेशन आहे, इंदोर उज्जैन. वा ड्रीम राईड एक होतं ना, एक मला खूप वर्षापासून असं म्हणजे खूप वर्षापासून मला प्लॅन चाललेला की एक इंदोर राईड करायची, एक उज्जैन राईड करायची आपली. इंदोरला राहायचं, मध्य प्रदेशला दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं, एक वेगळी मजा असते यार. आणि देवाच्या कृपेने आज ती वेळ आली ना, आपला प्लॅन बनला आणि आपल्या साथीदार पवळे घेऊन आपण चालतोय कसारा घाट. सीताप एकदम छान लीड करतो, आमचा लाईनअप इतका सुंदर दिसतो. आता मला अंधार आहे ना त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल प्रॉपरली, पण सुंदर. आणि माझ्या फ्लॉग लाईटचा फायदा तर 1 नंबर होतो. तुम्हाला दिसत, ही माझी नॉर्मल लाईट आहे आणि ही माझी फॉग लाईट, फरक बघू शकता तुम्ही. आणि आपला गाण्या चालतोय कडक कडक, मागून सौरभ आलाय. ह्या लोकांचं काय वेगळी डिस्को लाईट चालली. एक 34 किलोमीटर 35 किलोमीटर राहिलंय, म्हणजे 1 पावणे 3 पर्यंत टायमिंग दाखवतो आपल्या पोहोचण्याचा कसारा घाट, म्हणजे जो आपला फर्स्ट हॉल्ट असणार आहे. मजाच राईड करायला यार. असं वाटतं सकाळ गेले होते, पहाट गेले होते, त्याच्यामुळे सूर्य दिवसाचं दर्शन झालं की थोडा एक असा आनंद होतो. आणि असं होतं ना, हां, आणि सूर्यदेवाचा प्रकाश पडला की तर मन प्रसन्न होऊन जाईल. खट्टा बापरे. तर मित्रांनो असा सीन झाला. आदित्य साहेब आपले लीड करत होते. आदित्य साहेबांना सांगितलं होतं, आदित्य साहेब कुठे सांगितलेलं आपण तुम्हाला, आम्ही कसारा घाट आपण सांगितलं होतं. आदित्य साहेबांनीच आम्हाला ब्रीथिंग केली होती. आणि आदित्य साहेबांनी काय केलं असेल माहिती आहे का, कसारा घाट उतरवून थांबलेत. कसारा घाटाच्या खाली ऍक्च्युली ते दुकानात वगैरे असतात ना, छोटी छोटी मोठी वगैरे दुकानं वगैरे, कॉफी टाइम, तर छोटी मोठी दुकानं आहेत ना, तर तिथं थांबायचं सोडून याने काय कसारा घाट पूर्ण चढवला. आता कसारा घाट उतरून आपण कुठे आलो होता आदित्य? गोटीचा टोल प्लाझाच्या पुढे आम्ही थांबलोय. तर थंडी वगैरे थोडीफार आहे, एवढी पण अशी काही नाही आहे. आणि मी तुम्हाला आपल्या गाड्या दाखवतो. तिथं आपली डॉमी, हा दिसते, 1 नंबर वाटते. सर्वांच्या गाड्या आहेत तिथे आपल्या. हे बबलूची हंटर आहे, हा ही बबलूचीच आहे. इकडे ती आहे निकुंजची आहे. इकडे आदित्य साहेबांची आपल्या फॅशन दाखवते, ही गण्याची, हिमालयन, ही सौरभची आणि ही आपल्या साहिलची. सर्वांच्या गाड्या आहेत वगैरे मस्त. कुणालला रिग्रेट फील होत है कि कुणालने गाड़ी नहीं आणली. कुणाल तेरे को अच्छा नहीं लग रहा है ना थोड़ा? मुंह से तो तेरे उतर गया पूरा नशा. और ये कौन सा किसवा चश्मा ढापा है? साले भाडोत्री सब लोग. भाडोत्री कुठून आणलेत भाई? हे कुठून? काय मेरा चष्मा ढापा है कभी से. सांगू द्या, नटरा घाटावरून पुढे आलोय, आता थांबलोय. कोणाकोणाला आई वडिलांना सांगायचं असेल तर आताच सांगून ठेवा. ही पब्लिक आपली सर्व मस्त चाय वगैरे कॉफी पितोय सर्व मस्त. आता कुठे जायचं, टाइम थांबायचंय तर डायरेक्ट मालेगावला आपण थांबणार आहे. म्हणजे 150 किलोमीटर आहे, 150 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचं आहे. तर आता फक्त कॉफी पियायची आणि मालेगावला थांबायचं. तर मजा येते, कंटाळा येत नाही राईड करायला. कॉफीचं पॅकेट माझ्याकडे नाहीये, अभिकडे असेल. तर असंच व्हिडिओमध्ये बनून राहा. कंटाळा येत असेल तर स्किप करू नका, थोडंफार स्किप करा, ठीक आहे. सपोर्ट करा आपल्या भावाला. कुणाल हसरा क्यों है साले? रस्ता इतका मस्त आहे ना, गाडी चालवायला मजा येते.
आमचा लाईनअप तुम्हाला दिसत असेल मंडळी. आता आम्हाला मालेगाव इथून आय थिंक 120 किलोमीटर दाखवते, म्हणजे एक लमसम 2.5-3 तासाचं रनिंग आहे अजून इथून. मग आमचा नेक्स्ट हॉल्ट असेल आमचा मालेगावमध्ये असेल. मग पेट्रोल वगैरे आता माझ्या गाडीमध्ये मला वाटतं 3 कांड्या, म्हणजे तीन झाल्यात कांड्या खाली आल्यात. मला वाटतं मला पेट्रोल फ्यूल करायला लागेल मालेगावमध्ये. बाकी रस्ता खूप मस्त आहे आणि मजा येते गाडी चालवायला. थोडीशी थंडी वगैरे वाटते. इथून पुढे आय थिंक मला वाटतं 137 किलोमीटर आहे. आणि बेस्ट म्हणजे रस्त्यावरती लाईट आहे, त्यामुळे छान वाटतंय. रस्ता तर खूपच मस्त आहे, गाडी चालवायला खूप मजा येते. लाईट आहे म्हणून आणि ते लाईटच गेल्या. बरोबर आहे, नाईट रायडिंग म्हणजे नाईटला जे गाडी चालवतं ते रिस्की आहे, पण नाईटला गाडी चालवणं वेगळी मजा सुद्धा असते. ना ट्रॅफिक ना ऊन, आणि तुम्हाला जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करता येतं ना. गाडी हिट होते आपली. जर तुमच्याकडे प्रॉपर फॉगलाईट वगैरे गाडीच्या आहेत, चांगल्या लाईट्स वगैरे आहेत, तुम्ही करू शकता नाईट राईड. तसा ग्रुप पण पाहिजे. आता आमचा ग्रुप आहे ना एकदम मस्त आहे, प्रॉपर आमचा लाईनअप चालू आहे. आम्ही प्रत्येकजण आपल्या लाईनमध्ये आहे, कोण जास्त पुढे नाही कोण जास्त मागे नाही, त्याच्यामुळे गोंधळ सुद्धा होत नाही. माझ्या मागे टेल करतोय सौरभ आणि लीड करतो जसं मी तुम्हाला म्हणालो स्टार्टिंगला आदित्य. त्यामुळे मजा येते चालवायला गाडी. असं वाटतं सकाळ कधी होईल यार. धुळे दाखवतं 91 किलोमीटर, इंदोर 354 किलोमीटर. आणि मंडळी वाजले सकाळचे 5:45. आम्ही अच्छा कसा कव्हर केला, थांबलो थोडा वेळ पण जास्त नाही. आता आपला स्टॉप आहे मालेगाव इथून आहे 40 किलोमीटर आणि टायमिंग दाखवलं आहे 6:30. याच्या अगोदर टायमिंग दाखवत होता 7चा दाखवत होता, पण आमची स्पीडच्या प्रमाणे तो टायमिंग मला वाटतं कमी झाला आहे, ॲडजस्ट झाला आहे. रस्ता ठीक आहे, छान आहे रस्ता. मध्ये थोडं खराब आहे, म्हणजे खड्डे वगैरे आहेत हायवेला वगैरे, डायव्हर्जन्स वगैरे आहेत. ॲक्च्युली रात्रीचा टायमिंग त्यामुळे मी काही दाखवू शकत नाही, म्हणजे दाखवू शकलो नाही आहे, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. फॉगलाईटची बाकी मस्त आहे, बंद झाली चालू झाली. चांगला थ्रो आहे यार, म्हणजे पैसा वसूल आहे. थंड आहे एकदम, वातावरण थंड आहे. आता आतमध्ये मी बेस लेअर घातले थर्मल आहे, त्यामुळे मला काय थंडी वगैरे एवढी जाणवत नाही आहे, पण बाकीच्यांना आजची काही थंडी लागते. फॉगलाईट जिथे वापर असेल तिथे करावी, नाही तिथे बंद करायची. पाणी 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 कसलं पाणी. मला टेन्शन कसलं माहिती आहे का, पावसाचं. पाऊस पडला नाही पाहिजे यार. पावसा वरून देवा तेवढी कृपा कर आमच्यावरती. गाडीने पण चांगला एव्हरेज दिलाय. त्याचे वाजलेत 6:15 आणि आम्ही अगोदर मालेगावच्या अगोदर एक 20 किलोमीटर अगोदर थांबलो पेट्रोल भरासाठी. ऑलमोस्ट सर्वांच्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हते, त्यामुळे मी पण सुद्धा भरला पेट्रोल. आपल्या डॉमीने चांगला एव्हरेज दिला आहे, मस्त वाटते ना एकदम कडक. टॉपबॉक्सवरती ग्राफिक्स वगैरे केलेत मी. आता कसं प्रॉपर दिसतंय, सूर्यदेव दिसत नाही पण असं मस्त तांबड असं म्हणतं ना प्रकाश आला, त्यामुळे छान वाटतंय. गाण्याची गाडी गाण्याने पण भरले. गाण्याच्या हिमालयनला काय चांगला एव्हरेज आहे ना गाण्या. पेट्रोल मोठं आहे ना, टँक मोठा आहे ना. आता गाण्या माझा व्लॉग बघणार, कारण गाण्या व्हिडिओमध्ये आला आहे. नाही तर असे लोक कधी माझे व्लॉग बघत नाहीत माझे मित्र. डन आहे ना आदित्य, निघायचं ना आता. मस्त एकदम शांत वाटतंय.
हा मस्त कॉंग्रॅच्युलेशन. 160 किलोमीटर याने गाडी खेचली बघा. काकी जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ याला समजावा जरा बघा ना. मस्त पेट्रोल भरून झालंय. थंड वाटतं एकदम कडक. आणि आता पेट पूजा करायसाठी थांबायचं आपल्याला. एक नंबर मध्ये मस्त एकदम. कडक होती. ट्राय मध्ये टायगर येईल ना मागून येतात बघ तुझ्या. एक BMW येते आणि एक ट्रायम येते. मस्त वाटतंय यार. सकाळ सकाळी छान वाटतंय. तर मंडळी आता खरं अर्थाने आपलं गुड मॉर्निंग बोलायची वेळ आलेली आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आपण जवळपास आलेलो आहोत मालेगावच्या. म्हणजे आपलं नाशिक वगैरे क्रॉस झालेलं आहे. तरी सुद्धा अजून आपल्याला उज्जैन आहे 350 किलोमीटर. 350 किलोमीटर जाणार आहे सौरव. किती? 388 किलोमीटर अजून आपल्याला चालवायचं आहे गाडी. म्हणजे नाही म्हटलं तरी पकडून चला आपल्याला 1-2 हॉस्टेल पोचायला. बाजूला बघताय अशी गुलाबी थंडी झाली. हा 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 हा. आता होतं ना थोडा मूड झाला आणि यार झोप येते. असं वाटतं एक स्ट्रॉंग कॉफी मारावी कडकमध्ये आणि हे करावं. काय होणार नाही ते. कॉफी मारायला आपलं आता कॉफी बघूया. काहीतरी नाश्ता वगैरे करायची वेळ झाली. रात्रीचा हाच एक शॉट असतो. रात्री राईड करतो आपण तेव्हा. मस्त असं समोर धुकं पडलंय. लोक अशी बघतात ना गाडीमधून. जाम भारी वाटतं यार. काहीतरी मोठा युट्यूबर बनेन. आपल्या मागून असं येत आहे अभिषेक कोरे, वाईल्ड कार्ड एंट्री. छान वाटतंय. कॅमेरावरती चला धूळ वगैरे नको लागायला. पुसून घेतलेली बरी अगोदरच. आमचे लीडर बोलतो ना मालेगाव 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 मालेगाव. म्हटलं आता डायरेक्ट मालेगावला थांबूया ना. 20-25 किलोमीटरसाठी कुठे मध्येच कुठे थांबायचं. ही जागा कव्हर केलेली बरी. बघा बघा हे दोघे बघा काय करतात आहे. सुंदर अशी पहाड झाले. भारी वाटतं. हा असं वाटतं कधी उज्जैनला पोहोचतोय यार आणि दर्शन घेतोय. तर मजा येते गाडी चालवायला. मागून येतोय आपल्या कोण आहे बबलू आहे. बबलू आहे आणि त्या साईडला आहे साहिल.
हिमालयन गाण्याची 450. सौरव गेलेला आहे. मीच मागे राहिलो. टेल करायला सांगितली त्याला सांगितलेली आणि सर्वात मागे मी राहतोय. काय फायदा सांगा. लाईनअप दिसतो. लाईनअप हा वाटतं ना लाईनअप मध्ये. हा हा सकाळची गाडी चालवायची वेगळीच मजा असते आणि रात्री चालवायची एक वेगळी मजा असते. मी तर दोन्ही प्रिफर करतो. त्यामुळे मजा असते. चालवायला दोन्ही मजा येते. सूर्यदेव दिसत असेल तुम्हाला. मस्त सूर्यदेवाचं दर्शन झालं. सूर्यदेवा असाच आशीर्वाद असू दे रे बाबा. सुखरूप घेऊन जा सर्वांना आणि सुखरूप घेऊन ये. आता जरा मजा येते. रस्ता थोडाफार असं दिसतोय. पॅचेस आहेत भरपूर. हा पण मजा येते गाडी चालवायला. थंड वाटतंय. छान वाटतंय. आणि रस्ता पण चांगला आहे. काय माहिती आम्हाला किती वेळ लागतो आणि किती. एकदा जर ऊन झालं ना. धुळे 52 किलोमीटर, मालेगाव 4, शिर्डी 90 आणि पुणे 297. मस्त वाटतं ना असं ऑरेंज ऑरेंज सूर्य. एक नंबर वाटतं. पुढे स्पीड ब्रेकर आहे. मस्त वाटतं. एकदम छान वाटतं ना आता. वेदर पण छान झाला आहे. आणि झोपमध्ये ती काय उडाली माझी. मला झोप येतो निलोडीचा. ॲक्च्युली मी माझी झोप पण नीट झाली नव्हती. ठीक आहे. कुछ पाने के लिए कुछ होना पडेगा भाई लोग. दिसतं सूर्य. वा वा वा. प्रकाश वाट रे बाबा असा सर्वांवरती. माहिती नाही पण मस्त वाटतंय. हा नदी वगैरे सारखं काहीतरी असेल. अरे बापरे हे काय आहे. तुझा आवाज नको यायला म्हणजे खरं झालं व्हिडिओ मध्ये. अरे इंटरकॉमचा आहे ना. कनेक्टेड स्पीकर आहेत ना माईकला. अरे यायचा म्हणा तेच. तर मंडळी आम्ही कुठे शिमला इन ना. शिमला इन हॉटेलमध्ये बसलो आहे आणि सौरवला बोललो मी. आम्ही 10 जण आहे. थांब जरा तोंडावरती कंट्रोल कर. तर सौरव बघा अर्धा गिळतोय बघा. डोसा मागवला होता. सगळी पब्लिक बघायचे थांबले आणि हा बघा ह्याला बकासुराला कंट्रोलच होत नाही. तर आता आम्ही मालेगावमध्ये पोहोचलोय. तुम्ही चालू करा आता. मालेगावमध्ये पोहोचलोय. वाजले सकाळचे 7:30 वाजले आणि डोसा वगैरे मागवलाय. तरी अजून किती किलोमीटर आहे आदित्य. 350 किलोमीटर. म्हणजे किती वाजतील तरी 1, 2, 2:30पर्यंत टायमिंग दाखवतोय. तरी खेचल्यात गाड्या. निकुंज वगैरे पण चांगली चालवतोय गाडी. वाटलं नव्हतं चालवेल तो पण चालवतोय. पहिली राईड आहे त्याची. आधीची पण पहिली राईड आहे. आणि कोणाकोणाची पहिली राईड आहे. गण्या पहिली राईड कोणाची आहे. हिमालयनवाला दिसतो हा. हिमालयनवाला भरपूर वेळा आले. ढवळ्या पवळ्या त्याची पण पहिली राईड आहे. तर आता नाश्ता वगैरे करूया आणि जरा फ्रेश वगैरे कॉफी वगैरे पिऊन परत आपला उज्जैनचा प्रवास चालू करूया. अपडेटसाठी व्हिडिओमध्ये राहा. बनून राहा. आणि आता मी डोसा खातो. अशा प्रकारे शिमला इन रेस्टॉरंटमध्ये आम्ही नाश्ता केला. आणि म्हणजे तसं म्हणाल तर
आय नेव्हर रिकमेंड दिस हॉटेल. म्हणजे रेस्टॉरंट चांगलं नव्हतं, अजिबात नव्हतं चांगलं. मसाला डोसा होता पण मसाला डोसामध्ये भाजीच नव्हती मसाल्याची. आपला ग्रुप गेला पुढे. मी आणि सौरभ आपले इंटरकॉम कनेक्ट करत बसलोय. देव जाणे माझ्या फोनला चार्जिंग होते की नाही. सकाळचे वाजले 8:30 आणि तरी सुद्धा असं ऊन लागतंय ना, भयंकर ऊन लागतंय चला. जरा तरी काय मागे राहिलं ना, ग्रुप आमचा सटसट निघून जातात. हा साऱ्या फॉग लाईटचं टेन्शन आहे तुम्हाला. रस्ता तर चांगला आहे, मध्ये जर डायव्हर्जन सोडले तर. मागचा रस्ता पण थोडाफार ओळखी होता. 75% रस्ता चांगला आहे. मजबूत ऊन लागतंय यार. आणि स्पीड ब्रेकर जागोजागी आहेत. कुठे गेले ढवळे पवळे माझे. ज्यूस पार्लर. अतिउत्तम असा रस्ता. सौरभ आवाज येतोय ना. पब्लिक गेली कुठे रे. हा अरे 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 चा. लहान पोरं बघतात ते भारी वाटतं ना रे. एक काळ होता आपण लहान असताना बघायचो गाड्या की आपण पण माझा टर्न कधी येईल, मी कधी गाडी घेईन आणि मी कधी असं फिरेन. देवाच्या कृपेने आपल्याकडे आज गाडी आहे आणि आपण आज फिरतोय, जीवाची मजा करतोय. पैसा बिसा सब मोह आहे. आज पैसा आहे, आज जगून घ्या. जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या हो किसने जाना. ट्रू लाईन्स आहे, ट्रू लाईन्स. अरे हे एवढं पळवत गेलेत गाडी, दिसत तर नाही यार मला. हा दिसले. स्पीड ब्रेकर आहे पुढे, आरामात आहे. स्पीड ब्रेकर भरपूर आहेत यार.